पुण्यातली घटना ताजी असताना सोलापूरमधल्या माढ्यामध्ये एका बाळंतीण महिलेवरच रुग्णालयामधली खोली स्वच्छ करण्याची वेळ आलीये। नेमकं काय घडलं या रुग्णालयामध्ये पाहूया। महाराष्ट्रात ज्यांची आर्थिक स्थिती जेमतेम आहे त्यांनी दवाखान्याची पायरी चढावी का असा प्रश्न गेल्या काही घटनांवरून पडू लागलाय। पुण्यामध्ये पोटात 2 जुळी बाळं असताना रुग्णालय 10 लाख भरा म्हणून महिलेची अडवणूक करतं आणि सोलापूरच्या एका सरकारी रुग्णालयामध्ये ओल्या बाळंतिणीवरच दवाखान्यातला वॉशरूम साफ करण्याची वेळ येते। माढ्यातल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये हेमा धडे नावाच्या मातेनं बाळाला जन्म दिला, मात्र अनेक दिवस खोली आणि वॉशरूम मधल्या स्वच्छतेसाठी कर्मचारी फिरकलेच नाहीत। अखेर 2-4-5 दिवसांचं बाळ आजारी पडू नये म्हणून सीझर झालेल्या बाळंतीण आणि तिच्या पतीलाच आळीपाळीनं खोली आणि टॉयलेट साफ करावं लागलं। तर मग मी स्वतः उठून मग मी झाडाला हे ते लागले करायला। तर ते शिष्ट लोक म्हणायला लागले की तुम्ही काय करायला लागला। मग आम्ही म्हणजे तुम्हाला एवढं दिसत असताना तुम्ही करत होतं। तर ते मग पेशंट लोक ये लागले त्या लघवीला ह्याला बाथरूमला। तर आम्ही काय म्हटलं लहान बाळ आहे तर त्याच्यामुळे ते घाण वास येत असताना की आम्हाला घाण व्हायला लागली का की आमचे लहान बाळ आहे ते आणि आमच्या बाळाला काय झालं तर आम्ही कुठे जाणार। म्हणजे तिथं सफाई कामगार येत नव्हते स्वच्छतेला? येत नव्हते, कुणीच येत नव्हते करायला। तर आम्ही लक्षात ठेवलं की नको आता यांना नाही ती म्हणून मग आम्ही करायला लागलो। बर मग तिने काय केलं मग शिष्टाला विचारलं की आम्हाला साफसफाईसाठी काय आहे का नाही। तर ते काय म्हणलेच नाही। त्या शिष्ट समोर झाडू घेतला होता तरी ते काय बोलले नाही ते। बर तर असे म्हणले पण नाही बाबा तुम्ही शिजर आहे काय तुम्ही झाडू नका काय म्हणले। आरोपानुसार हे सारं 1-2 दिवस नाही तर 7 दिवस सुरू होतं। रुग्णालयातल्या इतर कर्मचाऱ्यांनाही याची कल्पना होती, किंबहुना त्यांच्या समोरच बाळंतीण महिला खोलीची साफसफाई करायची। मात्र रुग्णालय प्रशासनानं आपल्या कर्मचाऱ्यांना याबद्दल कधीही विचारणा केली नाही। यावर रुग्णालयाला विचारणा केल्यावर सरकारी कर्मचारी उपस्थित असूनही त्यांनी या कारणाचं खापर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपावर फोडलंय। BSA जे कंपनी आहे त्यांच्या मार्फत कंत्राटी सफाईगार पुरवले जातात, त्यांची सेवा 1 तारखेपासून बंद आहे आपल्या इथे। त्यामुळे थोड्याशा अडचणी येतात। आपले रात्रीचे ड्युटीचे जे सफाईगार आपले कक्षसेवक होते त्यांनी आपली सफाई केली होती, परंतु म्हणजे पूर्णच असं सफाई पेशंटला करण्याची कुठली आपण जबरदस्ती वगैरे असं काही केलेलं नाही आहे। त्याच्यामध्ये BSA कॉर्पोरेशनच्या ह्यांच्याशी संपर्क झालेला आहे, लवकरच ते सफाई कामगारांची नियुक्ती करतील आपल्या इथे। त्यामुळे हे असं झालं तसं म्हणजे पूर्ण सफाई पेशंटलाच करा असं काही नाही आहे। म्हणजे पेशंट सफाई करतात असं काही नाही आहे, आपले कर्मचारी पण सफाई करतात। थोडीशी असुविधा झालेली असणार आहे पेशंटची, त्यामध्ये पण आमच्या कर्मचाऱ्यांनी पण सफाई केलेली आहे। ज्या पद्धतीने एका माय माऊलीला ती ओली बाळंतीण असताना तिला सरकारी दवाखान्यामध्येच साफसफाई आणि स्वच्छतेची कामे सांगितली, हे धक्कादायक आणि तितकंच संतापजनक आहे। या संबंधाने चौकशी होईल, कदाचित जे कोणी तिथल्या रुग्णालय प्रशासनातले कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, सस्पेन्शन होईल, या सगळ्या गोष्टी होत राहतील। घाटी रुग्णालय असेल, संभाजीनगर ठाणा कळव्याचं रुग्णालय असेल किंवा नांदेडचं रुग्णालय असेल, जिथे एका रात्रीत एवढे मृत्यू झाले होते की त्यानंतर तरी आरोग्य व्यवस्थेला खडबडून जाग येईल आणि आरोग्य व्यवस्थेचं ऑडिट होईल असं वाटलं होतं, पण ती जाग अजूनही आलेली दिसत नाही। मागच्या काही वर्षातल्या घटनांवरून महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं अनेक घटना सांगतात। एकट्या पुण्याचंच उदाहरण घेतलं तर इथे ड्रग्स माफियाचा आरोप असलेला ललित पाटील कोणत्याही आजाराविना 9 महिने VIP ट्रीटमेंट घेतो। दुसरीकडे याच ससूनमधल्या जनरल वॉर्डमध्ये रुग्णांच्या अंगावरून उंदीर फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो। बड्या बापाच्या पोरानं 2 तरुणांना चिरडल्यानंतर त्याच्या रक्ताची तपासणी 1 दिवस निघून गेल्यावर होते। जेव्हा रक्ताचे रिपोर्ट हाती येतात तेव्हा रुग्णालयातच त्याचे ब्लड सॅम्पल परस्पर बदलले गेल्याचं सांगितलं जातं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रसूती कळा सोसणाऱ्या महिलेला 10 लाख डिपॉझिटसाठी 5 तास बसवलं जातं आणि सामान्यांनी सरकारी रुग्णालयामध्ये जावं तर बाळंतिणीलाच हाती झाडू घेऊन टॉयलेट स्वच्छ करावं लागतं। संदीप शिंदे, TV9 मराठी, म्हाडा, सोलापूर।